हाय नमस्कार. आता माझी डिलिव्हरी झाल्यानंतर माझे केस आणि ॲब्रोचे केस भवाया ह्या सगळ्या पतल्या झाल्या होत्या. त्यासाठी मी इतकं सर्च केलं म्हटलं आता, कारण सौंदर्य हे माणसाच्या पापण्या आणि भवायामुळे तर भरपूर खुलून येतं. कारण ते तरी वाढवणं आपल्या हातात आहे. नाक डोळे चांगले करणं किंवा कलर पूर्णपणे बदलणं हे आपल्या हातात नाही आहे, पण त्याची ग्रोथ करणे केसांची, भवायांची आणि पापण्यांची हे आपल्या हातात असतं. तर त्यासाठी मी खूप शोधलं. तर आता ही एक रेमेडी आहे, खूप सोपी आहे आणि घरातल्याच काही वस्तूचा वापर करून मी स्वतः माझ्या भवाया आणि पापण्या खूप मोठ्या बनवल्या आहे. विश्वास ठेवा, 100% वाढतील म्हणजे वाढतीलच. कारण आपल्याला थोडं जरी बाहेर जायचं तर ॲब्रो पेन्सिल लावणं, मस्कारा लावणं आणि त्या नकली पापण्या लावणं याची कुठलीही गरज पडणार नाही आहे. 100% विश्वास ठेवा आणि ते ट्राय करा. घरातल्याच वस्तू आहे आणि त्याला जास्त खर्चही नाही आहे. एकदा बनवून ठेवलं तर तुम्ही कमीत कमी 3-4 महिने त्याचा वापर करू शकता आणि 100% पापण्या वाढणार. आणि तुम्हाला कुठं बाहेर जरी गेलं तर मेकअप केलेला असला तर तुम्हाला चेहरा धुवायला सुद्धा विचार करावा लागतं की आता पूर्ण ॲब्रो पेन्सिल निघून जाईल किंवा काळं तोंड होईल. तसं याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. तुम्ही पूर्णपणे वापर करू शकता आणि खूप छान रिझल्ट आहे, कारण मी स्वतः वैयक्तिक वापर केला आहे. हे बघा, ह्या लवंगा घेतल्या आहे, 20 ते 25 लवंगा घ्या. त्याच्यामध्ये फुलाच्या लवंगा घ्या, कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करतं. त्या लवंगामध्ये असतं बघा, फॅटी ॲसिड असतं, व्हिटॅमिन ई असतं आणि D7 असतं. हे जेणे की फॉलिक ॲसिड असतं, जेणे की आपल्या भवायांना ग्रोथ देतं आणि ज्या छोटे छोटे केस असते भवायांचे त्याला वाढायला मदत करतं आणि काळे आणि शाईन मारतात केस. तर तुम्ही 100% रेमेडी यूज करा आणि एकही पार्ट याच्यातला स्किप करू नका, कारण याचं काम देणार नाही, 100% वाढणार. पण मी कसं बनवते आणि कसा वापर करायचा तेही सांगणार आहे. तर पूर्णपणे बघा आणि मगच बनवा. व्हिडिओ स्किप करू नका, कारण आता ॲब्रो पेन्सिल लावण्यापेक्षा हेच एकदा फायनली म्हणजे लाईफ टाईम ॲब्रो आणि पापण्या तुमच्या वाढून घ्या. आता याला पूर्णपणे भाजून घ्यायचे आहे. हे लोखंडाच्या तव्यातच भाजायचं. लोखंडाची कढई असली तरी चालेल, लोखंडाचं कोणतंही भांडं असलं तरी चालेल. स्लो गॅस करा आणि याच्यावरती त्या भाजून घ्या आणि जास्तीत जास्त हलवा. याच्यामध्ये लोखंडाचा वापर करायचा फायदा असा की याच्यामध्ये जे आयर्न असतं ना, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि जसं जसं तुम्ही आयर्नचा जास्त वापर कराल तसं तसं त्याच्यात जास्त निर्मिती होते आयर्नची. आता याला पूर्णपणे भाजून घ्या. जर त्याचं खूप धुपण निघल, हळूहळू भाजा. तुमचं वय झालं असेल, तुमचं एखादी छोटी मुलगी असेल, तिला खूप कमी ॲब्रो असेल, याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. तर याचा वापर तुम्ही करू शकता, छोट्या बाळांनाही करू शकता. आणि तुमचं वय झालं असेल आणि पापण्या आणि भवायचे केस कमी झाले असेल, त्याचा वापर करून 100% तुम्ही वाढवू शकता. खूप सोपी पद्धत आहे आणि कोणीही करू शकता, घरातल्या घरात खूप दिवस करू शकतो. साईड इफेक्ट कुठलाही होणार नाही आहे. फक्त स्टेप बाय स्टेप बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच वापर करा. कारण मी स्वतः केलं आहे. माझ्या पापण्या ॲब्रो करायला गेल्यावर ती बाई म्हणायची, बाई तुम्हाला आकार कसा द्यायचा ॲब्रोना, केस दिसतच नाही ॲब्रोचे. तर त्यामुळे मी खूप सर्च केलं आणि ही रेमेडी मला सापडली आणि मी म्हटलं आता मी बनवणारच आहे, तर सगळ्यांनाही आपण शेअर करू जे की माझ्यासारखे प्रॉब्लेमला फेस करतात, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. ते बघा, आता हे पूर्णपणे भाजल. जर पूर्णपणे काळे होईपर्यंत याला भाजवत राहायचं. कितीही वय असू द्या, तुमचं 100% वाढणार म्हणजे वाढणारच. ॲब्रो हे वाढणार. पापण्यालाही तुम्ही लावू शकता आणि प्लस पॉईंट असा आहे की तुमच्या केसात जर कुठं टक्कल पडत आला असेल की तुम्हाला असं वाटतंय की समोरून आता हे केस कमी होत आहे, तर तिथेही लावू शकता. तुम्हाला 3 दिवसात म्हणजे 3 दिवसातच रिझल्ट भेटेल. हे बघा, आता याला हलवून घ्यायचं, पूर्णपणे भाजायचं. भाजायला 5 मिनटं तरी लागतील. पूर्ण ते काळं होऊ द्यायचं. काळं झाल्यानंतर पूर्ण काळं होऊ द्यायचं. आता एवढं ट्राय केलं आहे तुम्ही सगळं, तर एवढ्या वेळेस ही रेमेडी 100% ट्राय करून बघा. 100% रिझल्ट आहे म्हणजे आहे. फक्त पूर्णपणे टिप ज्या आहे त्या फॉलो करा आणि ती रेमेडी बनवून ठेवा. 100% तुमच्या ॲब्रो हे वाढते. याचा वापर वयस्कर व्यक्तीही करू शकते. हे बघा, जसं भाजल ह्या काळ्या होतील आणि हे बघा असं तव्याने या उलथण्याने तुम्ही तोडून बघा. जर ह्या तोडायला लागल्या तर म्हणजे भाजत आल्या. आता याला जास्त ठेवायची गरज नाही आहे. याला तुम्ही फक्त 2 मिनटं ठेवलं तरी चालेल. हे बघा, विस्तू तयार होतो आहे. याच्यामध्ये असा विस्तू तयार झाला की त्याला गॅस पूर्णपणे बंद करा आणि थंड होऊन देण्याची गरज नाही आहे. ह्याला बिलकुल थंड होऊन देण्याची गरज नाही आहे. याला खूप फास्ट बारीक होतं, त्यामुळं आहे तसं तुम्ही काढा. हे बघा, आता भाजलं आहे पूर्णपणे. आता विस्तू तयार होतो. हे बघा, असा विस्तू तयार होत आला की याला व्यवस्थित भाजा. याला कच्चं ठेवू नका. कच्चं ठेवलं तर तुम्हाला जेवढे त्याचे रिझल्ट पाहिजे तेवढे रिझल्ट होणार नाही आणि याचे काही साईड इफेक्ट नाही आहे. आपण मार्केटमधल्या कोणत्याही गोष्टी विश्वास ठेवतो, त्याच्यावर का नाही ठेवायचा. हे तर घरातल्या गोष्टी आहे. त्यासाठी हे बघा, आता याच्यातनं मी खलबत्ता घेतला आहे. तुमच्याकडे लाकडी खलबत्ता असेल, लोखंडाचा असेल, तुम्ही कोणताही घेऊ शकता. माझ्याकडे ह्योच आहे.
लोखंडाचाच आहे, त्यामुळे मी याच्यात घेतलं आहे. आता मी हे पूर्णपणे काढून घेते. गरमच आहे, थंड झालेला नाही आहे. आणि ह्या कुटाला घेतल्या तर कुटण्यापेक्षा मला सोपं गेलं की आता ह्या गोल फिरून मी बारीक केल्या, कारण कुटायला गेलं तर आवाज व्हायला लागला आणि माझं बाळ झोपलेलं होतं. तर हे बघा मी असं बारीक करायला लागले आणि मला कळलं की अरे बाप खूप फास्ट बारीक होत आहे, त्याला जास्त बारीक करायला वेळ लागत नाही आहे. ते बघायला किती बारीक झालं. आणि याच्यामध्ये 3-4च गोष्टी टाकल्या की तुम्हाला फायनल रिझल्ट भेटणार, म्हणजे फायनल रिझल्ट भेटणार. आणि शेवटपर्यंत बघा, कारण ही कामच आहे, आयुर्वेदिक आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. एकदा बघा आणि परमनंट बनवून ठेवा. 3-4 महिन्यात एकदा तुम्हाला जेवढ्या घट्ट पाहिजे, म्हणजे जेवढ्या तुम्हाला दाट हवा आहे आणि पापण्या मोठ्या हव्या तेवढ्या तुम्ही करू शकता. आणि ते बी कमी खर्चात, म्हणजे शुल्क खर्च आहे. कारण आज आपल्याकडे लवंगा वगैरे तर घरात असतात, तर हे वापर तुम्ही करा, 100% गॅरंटी आहे. वाढेल म्हणजे वाढेल आहे. आता लवंगा मी आता इथे बारीक करायला घेतले आहे, याच्यात जास्तीत जास्त मी बारीक करायला लागली आहे. आता हे बघा ह्या बारीक झाल्या आहे, पण मला पूर्ण पिठासारख्या बारीक करायच्या होत्या. ही रेमेडी 100% वापरा तुम्ही. आत्तापर्यंत 9,000 लोकांनी ह्या रेमेडीचा वापर केला आहे. तर आत्तापर्यंत आपण ॲब्रोसाठी, पापण्यांसाठी एवढा खर्च करतो, एवढा वेळ घालवतो आब्रांना, म्हणजे आपल्या ॲब्रोंना आकार देण्यासाठी, पापण्यांना मस्करा लावण्यासाठी. ते बघा असं बारीक करून घ्या ह्या लवंगाचं पूर्ण. आणि जर खरंच तुम्हाला रिझल्ट हवा आहे, एक ना एक स्टेप फॉलो करा, पूर्ण स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट. आता हे पूर्णपणे बारीक झाले आहे. आता याच्यामध्ये बदाम तेल, बदाम तेल चांगल्या कंपनीचं तुम्ही कुठलंही घेऊ शकता. 1 चमचा बदाम तेल वापरा. आता याच्यात एरंड तेलही वापर केला असता, पण काहींना सूट होतं, काहींना नाही. पण बदाम तेलाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही, कारण आपण बदाम तेलाने छोट्या छोट्या बाळांसाठी घरगुती काजळ बनवतो आहे, कारण बाहेर केमिकलचंच येतं म्हणून काजळही बनवतो, तुम्हाला तर माहीतच आहे. बदाम लवंगा याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. तर याच्यामध्ये आता मी 1 चमचा बदाम तेल टाकलं आहे आणि 1 चमचा ॲलोवेरा जेल टाकलं आहे. ॲलोवेरा जेल टाकताना माझा मुलगा आला आणि त्याने व्हिडिओ बंद केला होता, त्यामुळे ते स्किप झालं आहे. आणि ट्रान्सपोर्ट टाका, कंपनीचं टाका कोणत्याही, पण घरगुती झाडाचं जर टाकलं तर ते आपण जास्तीत जास्त स्टोअर करू शकत नाही. त्यामुळे मी आता हे मार्केटचंच टाकलेलं आहे, कारण याला 2-3 महिने आपल्याला स्टोअर करायचं आहे. आणि व्हिटॅमिन ई टाकली एक. व्हिटॅमिन ई ही मेडिकलमध्ये कुठंही तुम्हाला भेटेल. आणि व्हिटॅमिन ईमध्ये आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी खूप उपयुक्त येते. चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि केसांची वाढ होते, त्यासाठी व्हिटॅमिन ईचा एक वापर करा. 1 टॅबलेट टाकली. हे बघा मी आता पूर्ण काढून घेतलं आहे. आता हे स्टोअर करायला बघा, हे असं मी स्टोअर केलं आहे. हे बघा स्टोअर केलं आहे, कारण याच्यामध्ये काज आपले जे माझ्याकडे काचेची डब्बी होती त्याच्यामध्ये हे स्टोअर केलं आहे, जेणेकरून की झेंडूबामची होती तिला पूर्णपणे धुवून घेतलं. आणि जेणेकरून की आपल्याला 2-3 महिने याचा वापर आपण करू शकू. आणि याला आपल्याला वापरायचं कसं, हे बघा मास्काराचं जे आपल्याकडे आहे, जर नसेल तर तुम्ही